नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण पोलीस सिंघम, धाबेत धूम, दारूबंदी, FDA कुंभकर्ण। रात्री 11 नंतर उरणमध्ये फक्त धाबेवाले किंग आणि सिंघम पोलीस दिसतात, अशी उरणकरांची प्रतिक्रिया आहे। शहरात व महामार्गावर बेकायदा चायनीज बारवाले धाबे रात्रभर सुरू असतात। लायसन्स, वेळेचे बंधन त्यांनी शोलेच्या गब्बरप्रमाणे उडवले आहे। दारूच्या नशेत फास्ट अँड फ्युरियस स्टाईलने गाड्या पळवल्याने अपघात वाढले आहेत। उरण पोलीस मात्र दबंग अवतारात कारवाई करत आहेत। गेल्या महिन्यात 7 धाब्यांवर सिंघम स्टाईलने एंट्री मारली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी म्हणाले। नागरिकांनी फक्त लोकेशन पाठवा, रात्रीची गस्त टायगर जिंदा है स्टाईलने वाढवली आहे। स्टाफ कमी असूनही पोलीस धाडी टाकत आहेत, पण धाबेवाले 2 दिवस शांताबाई होऊन तिसऱ्या दिवशी पुन्हा ते दे दनादन सुरू करतात। नागरिकांचा खरा रोष दारूबंदी विभाग आणि अन्न व औषध प्रशासनावर आहे। राज्यभरात FDA आणि अबकारी विभाग स्पेशल 26 स्टाईलने छापे टाकत असताना उरणात मात्र सन्नाटा आहे। विनापरवाना दारू आणि संशयास्पद चकना उघडपणे विकला जातो। धाब्यावरचे खाऊन हॉस्पिटल गाठावे लागते, असा टोला नागरिकांनी लगावला। वाहतूक शाखेनुसार रात्री 11 ते 3च्या दरम्यान 12 पैकी 8 अपघात नशेमुळे झालेले असून त्यातील 6 धाब्यांच्या 500 मीटर परिसरात घडले। रात्री महिलांना धाब्याबाहेर टोळक्यांचा त्रास होतो, आता आम्हीच मर्दानी बनून रस्त्यावर उतरू, असा इशारा महिला मंडळाने दिला। पोलीस कारवाई करत असले तरी दारूबंदी आणि FDA कडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिक संतप्त आहेत। राज्यात हे विभाग सिंघमसारखे काम करतात, मग उरणातच वेगळे चित्र का, असा सवाल उरणकर विचारत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी पूजा चव्हाण, उरण।